नमस्कार. मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू परिवारामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण अशा एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत, जो प्रत्येकाच्या आयुष्यातल्या यश, नाती, आनंद आणि व्यक्तिमत्वाशी थेट संबंधित आहे. तो विषय म्हणजे आपलं आभामंडळ, ज्याला आपण ऑरा म्हणतो. अनेक जण मला विचारतात की गुरुजी, तुम्ही नेहमी आपला ऑरा सकारात्मक ठेवा असं म्हणता आणि ऐकतो पण आम्ही. पण हा ऑरा म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, ऑरा म्हणजे आपल्या शरीराभोवती दिसणारा रंग नाही, तर लोकांना तुमच्या उपस्थितीत जो अनुभव येतो ती तुमची ऊर्जा, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं कंपन म्हणजे तुमचा ऑरा. तुम्ही कधी लक्ष दिलंय का की काही व्यक्ती खोलीत आल्या की वातावरण एकदम आनंदी होतं, त्यांच्याशी 2 मिनिटं बोललं तरी मन प्रसन्न होतं, तर काही व्यक्ती आल्या की कारण नसताना मन अस्वस्थ होतं. हे त्यांच्या शब्दामुळे असतं का? तर नाही, हे त्यांच्या ऊर्जेमुळे असतं. म्हणूनच आपण म्हणतो की ना, हा माणूस खूप सकारात्मक आहे किंवा हा माणूस आहे ना, ह्याच्याजवळ बसावंसं वाटत नाही. पण प्रश्न असा आहे की सकारात्मक ऑरा तयार कसा होतो? तर त्याचं उत्तर आहे सत्य स्वीकारण्यानं, स्वतःवर प्रेम करण्यानं, प्रामाणिकपणानं आणि ईश्वराशी नातं जोडण्यानं. आज बहुतेक लोकांच्या दुःखाचं मूळ कारण एकच आहे, ते म्हणजे अपेक्षा करत राहायच्या. लोकांनी आपल्यावर प्रेम करावं, आपली प्रशंसा करावी, आपल्याशी चांगलं वागावं, आपल्याला समजून घ्यावं, आपणच सगळ्यांपेक्षा भारी असावं, मोठा असावं, दुसऱ्यांनी मोठा होऊ नये. पण जेव्हा तसं होत नाही, तेव्हा तो दुःखी होतो. आणि सत्य हेच आहे की प्रत्येक माणूस आपल्या गरजा, भावना आणि स्वार्थानुसार वागतो. याचा अर्थ सर्व लोक वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही बरं का. पण प्रत्येकाचं स्वतःचं जग असतं. म्हणूनच स्वतःचा आनंद दुसऱ्याच्या वागण्यावर अवलंबून ठेवू नका, स्वतःवर प्रेम करायला शिका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा स्वीकार कराल, स्वतःवर प्रेम कराल, त्या दिवशी तुमचा ऑरा बदलायला सुरुवात होईल, तक्रारी कमी होतील, मन शांत होईल आणि चेहऱ्यावरती नैसर्गिक हास्य दिसू लागेल. कधी तुमचा चेहऱ्याचा रडका दिसणार नाही, कायम हसणार. लक्षात ठेवा, नेहमी तक्रार करणाऱ्या व्यक्तीकडे लोक जास्त वेळ थांबत नाहीत. पण जर तुम्ही हसतमुख असाल, सकारात्मक असाल, प्रोत्साहन देणारे असाल, तर तुमच्याकडे लोक पुन्हा पुन्हा येतील. म्हणून दररोज स्वतःला विचारा की मी आज कोणाबद्दल चांगलं बोललोय का? मी कोणाला आज मदत केली आहे का? मी कोणाला आनंद दिलाय का? कारण चांगली ऊर्जा देणारा माणूसच चांगली ऊर्जा परत मिळवतो. माझा अनुभव आहे, माझा. आणखीन एक महत्वाचं नातं म्हणजे ईश्वराशी नातं. रोज काही मिनिट नामस्मरण करा, प्रार्थना करा, ध्यान करा, त्यामुळे मन शांत होतं. आणि मन शांत झालं ना की एक प्रकारचा चेहऱ्यावरती तेज येतं. तुमच्या चेहऱ्यावरती सकारात्मकतेमुळे आत्मविश्वास दिसतो. लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात. आता ही काही जादूबिदू नाही, वशीकरणाचा टिळक लावा नाही, बकवास असलं काही नसतं. हे सगळं तुमच्या विचारांमुळे आणि वागण्यामुळे होतं. आणखीन एक गोष्ट, स्वतःची तुलना इतरांशी करू नका, दुसऱ्याचं यश पाहून जळू नका. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिका, क्षमा मागायला शिका आणि क्षमा करायला पण शिका. कृतज्ञ राहायला शिका. राग, मत्सर, द्वेष हे ऑराला कुमकुवत करतात, तर प्रेम, सेवा, कृतज्ञता आणि प्रामाणिकपणा हा ऑराला तेजस्वी बनवतो. दररोज सकाळी स्वतःला सांगा की मी आनंदी आहे, मी शांत आहे, मी परमेश्वराचा अंश आहे, माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येत आहेत. ही वाक्य तुमच्या मनाला नवी दिशा देतील. दर्शक हो, आयुष्य बदलायचं असेल तर लोक बदलण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःचे विचार बदला. त्यांना कुठं बदलत बसताय? स्वतःची ऊर्जा बदला, स्वतःचा दृष्टिकोन बदला. तुमचा ऑरा बदलला की लोकांचा तुमच्याकडचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू लागेल. लक्षात ठेवा, लोहचुंबक लोखंडाला ओढतो कारण त्याच्यामध्ये आकर्षण असतं. तसंच सकारात्मक व्यक्तिमत्व लोकांना आपोआप आकर्षित करतात. म्हणून आजपासून तक्रारी कमी करा, कृतज्ञता वाढवा, स्वतःवर प्रेम करा, ईश्वराशी नातं जोडा आणि प्रत्येक व्यक्तीबद्दल शुभेच्छा बाळगा. तुमचा ऑरा नक्कीच सकारात्मक होईल आणि तुमच्या आयुष्यातले अनेक बदल तुम्हाला जाणवतील. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपला आनंदी वास्तू यूट्यूब चॅनल. आणि तुमचा ऑरा छान झाला की मला फोन करून सांगा. पुन्हा भेटूयात. ओम साईराम.